तुम्हारे साथ हैं। वाल्मिक अण्णा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। खोटा गुन्हा मागे घेतलाच पाहिजे, खोटा गुन्हा मागे घेतलाच पाहिजे। खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या शासनाच, खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या शासनाच, वाल्मिकांना कराड यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या प्रशासनाच। एक मिनिट त्या वाल्मिकांना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। निर्माण झालेली आहे। या परिस्थितीच्या अनुषंगाने राजकीय सामाजिक गोष्टीचा अनेक माणसाच्या जीवनावर त्याचा परिणाम होतो। आपण ते पाहिले 3 दिवसापूर्वी एका सरपंचाची त्या ठिकाणी हत्या होते आणि हत्या झाल्यानंतर त्या ठिकाणी हत्येचा पण आम्ही निषेध करतो। ज्यांनी केलंय त्यांना त्या ठिकाणी ते शासनाने त्यांच्या पद्धतीने तपास करून त्या जे मारेकरी असतील, जे त्याच्यामध्ये दोषी असतील, त्यांना निश्चित त्या ठिकाणी शासनाने जी काय भूमिका त्या ठिकाणी घ्यायची ते त्यांनी केलं पाहिजे। पण हे सगळं एकीकडे होत असताना का ज्यांचा त्या घटनेशी काही संबंध नाही, त्या घटनेशी काही त्या लोकांचा त्या तिथपर्यंत लांब लांब संबंध येत नाही, पण 3-4 दिवस उलटून गेल्यानंतर आपण पाहिले वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर जो खंडणीचा गुन्हा दाखल झाला, त्या खंडणीचे फुटेज पण आपण मीडियाच्या माध्यमातून आपण पाहिलेले। म्हणजे अशा प्रकारे जर एखादं राजकीय सामाजिक जीवनामध्ये जो काम करत असेल आणि त्या विशिष्ट समाजाला जर त्या ठिकाणी टार्गेट करून त्या माणसावर जर गुन्हा दाखल होत असेल आणि गुन्हा दाखल होऊन त्याचं जर आयुष्य संपवून त्याचं जर राजकीय करिअर जीवन संपवत असेल तर निश्चित हे अन्यायकारक। म्हणून या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आज या ठिकाणी साहेब आमचं मत आहे ते असेल ते असेल, पण ज्या ठिकाणी जर चुकीचं काम होत असेल तर त्या ठिकाणी या पाथर्डी तालुक्यात असेल, शेवगाव तालुक्यात असेल, तुमच्या महाराष्ट्रात असेल, या ठिकाणी असे जे खोटे नाटे गुन्ह्याचे जो प्रकार होतात त्या ठिकाणी निश्चित उद्याच्या काळामध्ये जो वाल्मिक अण्णावर जो गुन्हा दाखल झालेला आहे तो गुन्हा जर आम्ही शासनाला तुम्हाला तुमच्या मार्फत विनंती करतो, शासनाला तुम्ही त्या ठिकाणी आता कळवलं पाहिजे का या तालुक्यामध्ये सुद्धा या ठिकाणी लोकांनी या खोट्या गुन्ह्याच्या संदर्भामध्ये आज आम्ही निवेदन देत आहोत। उद्या आम्ही या ठिकाणी पातळी बंद केल्याशिवाय राहणार नाही। 2-4 दिवसामध्ये खोटा गुन्हा त्याच्यावर विचार करून जर मागे घेतला नाही तर त्या ठिकाणी निश्चित आम्ही पातळी बंद करू। बंद करत असताना साहेब तुम्हाला सांगू इच्छितो राजकीय समाजकारण हे चालत असतं। वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळ्या सामाजिक संस्थेमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्यकर्ते वेगवेगळे पुढारी त्या ठिकाणी काम करत असतात। निवडणुका येत असतात, निवडणुका जात असतात, पण निवडणुकीच्या अनुषंगाने जर त्या ठिकाणी चुकीच्या माध्यम वापरून त्या ठिकाणी एखाद्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातो, एखाद्याचं जीवन उद्ध्वस्त केल्याचा प्रयत्न जातो तर ते कदापि आम्ही खपवून घेतलं जाणार नाही। म्हणून या ठिकाणी आज आम्ही सर्वजण सर्व समाज बांधव असतील किंवा सर्व समाजातील घटक असतील या ठिकाणी आम्ही तुम्हाला निवेदन देत असताना आम्ही विनंती पण करत आहोत तर निश्चित त्या ठिकाणी येत्या 2-4 दिवसामध्ये याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि ती कारवाई होऊन अण्णाचं त्या ठिकाणी नाव खोट्या गुन्ह्यातून वगळलं गेलं पाहिजे अशा आम्ही तुम्हाला निवेदन देतो आणि विनंती करतो। आणि या ठिकाणी सर्व घटकातील लोक आले त्यांचंही या ठिकाणी मी धन्यवाद देतो। आणि आता एक घोषणा मी देत आहे, सगळ्यांनी त्या ठिकाणी एक घोषणा द्यायची, हात वर करून सगळ्यांनी घोषणा द्यायची। वाल्मिक अण्णा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वाल्मिक अण्णा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वाल्मिक अण्णा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। यानंतर स्टार्ट।
गेली बीड जिल्ह्यातली जी घटना आहे आणि या घटनेच्या संदर्भामध्ये राज्याचे नेते आदरणीय धनंजय मुंडे साहेब यांचे निकटवर्ती आणि सामाजिक कार्यकर्ते वाल्मिक अण्णा कराड यांच्यावर जो खोटा गुन्हा शासनाने दाखल केलेला आहे त्या संदर्भात आज आम्ही पाथर्डी तालुक्याच्या वतीने समाज बांधवाच्या वतीनं निषेध केलेला आहे आणि उद्या या गुन्ह्यामध्ये जर तो गुन्हा मागे घेतला नाही, खोटा गुन्हा जर त्या ठिकाणी शासनाने त्याच्या ठिकाणी अन्याय केला आणि मागे घेतला नाही तर त्या ठिकाणी 3-4 दिवसांनी आम्ही निश्चित पाथर्डी तालुक्याच्या वतीनं सर्व समाजाच्या वतीनं हा तालुका हा शहर हा तालुका आम्ही बंद केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही एवढंच या ठिकाणी सांगतो. वाल्मीकि अन्ना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वाल्मीकि अन्ना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। वाल्मीकि अन्ना तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं।